आंबा बागायतदारांच्या विमा नुकसान भरपाई संदर्भातील प्रश्न निकाली काढण्यासाठी लवकरच विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आणि मंत्रालय स्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल। या बैठकीतून विमा नुकसान भरपाई संदर्भातील प्रश्न निकाली काढण्यात येईल। बागायतदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणतेही आश्वासन न देता प्रत्यक्ष कृतीवर भर राहील। बागायतदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांना महायुतीचं सरकार निश्चित न्याय देणार अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड येथे दिली। देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे आंबा बागायतदारांच्या विविध प्रश्नांबाबत रविवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। यावेळी माजी आमदार ॲडव्होकेट अजित गोगटे, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री नाईक नवरे, तालुका कृषी अधिकारी भाग्यश्री पाटील, देवगड तहसीलदार रमेश पवार, आंबा व फळ बागायती संघाचे अध्यक्ष विलास रुमडे, भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, बाळ खडपे, भाजपचे देवगड मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, पडेल मंडल अध्यक्ष बंड्या नारकर, प्रकाश राणे, डॉक्टर अमोल तेली आदी उपस्थित होते। बैठकीत बागायतदारांनी खावटी कर्ज, रायपनिंग चेंबर, आंब्याला हमी भाव, पीक विमा, वेदर स्टेशन, कीटकनाशके आणि खते यासंबंधी सविस्तर चर्चा केली। शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री राणे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिलं। नांदगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे लिलाव केंद्र सुरू झाल्यावर आंबा दराचा प्रश्न आणि आंबा वाहतुकीच्या समस्या मार्गी लागतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झाली होती आणि तेव्हा त्यांनी आग्रह धरला होता की आपण आंबा बागायतदारांबरोबर ज्या काही आव्हानं आमच्या समोर आहेत, ज्या संकटं आपल्या समोर आहेत निसर्गामुळे, त्या बाबतीमध्ये देवगडमध्ये येऊन आपण बैठक घ्यावी। तसंच काल काय परवा मला असं वाटतं निघाला जो मला काल परवा पेपरमध्ये वाचण्यात आला, त्याच्यातून आंबा बागायतदारांनी शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्न सरकारच्या समोर सरकारचं लक्ष द्यावं यासाठी ते तो मोर्चा काढला आणि म्हणूनच आजच्या मीटिंगचं महत्व किंवा आज अधिवेशन सुरू आहे आणि याच्या अगोदर आमदार असताना आपण असंख्य अशा बैठका घेतल्या, पण त्या बैठकांमध्ये आणि आजच्या बैठकांमध्ये फरक एवढाच आहे की तेव्हा आपण आमदार म्हणून तुम्ही माझ्यासमोर हे सगळे विषय मांडायचा किंवा मी संबंधित मंत्र्याकडे तुमचे सगळे विषय मांडायचो किंवा अधिवेशनामध्ये तुमचे सगळे विषय आमदार म्हणून विषय मांडायचो। पण आता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तुमचा आमदार मंत्री झालेला आहे आणि म्हणूनच माझ्याकडे असलेले जे अधिकार आहेत, ज्या मंत्रिमंडळामध्ये मी कृषी मंत्र्यांबरोबर खांद्याला खांदा लावून बसतो, ज्या मंत्रिमंडळामध्ये मी थेट मुख्यमंत्र्यांकडे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे आपल्या सगळ्यांचे म्हणणं मांडू शकतो आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांचे मुद्दे प्रश्न समजून घेण्यासाठी जेणेकरून मांडत असताना खऱ्या अर्थाने आपल्या अडचणी काय आहेत हे मला विषय कळले पाहिजे आणि म्हणूनच मी आज बैठक आयोजित करण्यात सांगितली। 2 आठवड्या अगोदरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जेव्हा कार्यक्रमामध्ये वेदर स्टेशनचा मुद्दा उल्लेख झाला तर कोकणे साहेबांना मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अर्धा तासावर फोन केला आणि विचारलं तेव्हा आपल्या इकडच्या वेदर स्टेशनचे काही मुद्दे आहेत का, आणि मग त्यांनी त्या अनुसार मला माहिती दिली। आता हे सगळे मुद्दे आपण आपल्यासमोर मांडलेले माझ्यासमोर मांडलेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या कृषी अधीक्षक मॅडम आहेत, जिल्ह्याच्या पूर्ण कृषी डिपार्टमेंटची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि म्हणून त्यांनीही माझ्याबरोबर हे सगळे मुद्दे लिहून घेतलेले आहेत आणि आता हे सगळे मुद्दे आपल्याकडून ऐकून घेतल्यानंतर 2 विषय मी प्रामुख्याने याच्यावर काम करणार आहे। तो एक म्हणजे येणाऱ्या आठवड्यात 10 दिवसांमध्ये मॅडम आपण ह्याचा बैठकीचा पुढचा टप्पा म्हणून या सगळ्या विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण माझी बैठक आयोजित करावी। हे सगळे विषय आहेत जे आपण जे विषय मला सांगितले आता निकष लावत असताना
नुसतं विमा कोणाकडून विमाचा कवच कोणाला द्यावं ह्यासाठी तुम्ही निकष लावता किंवा त्याला खऱ्या अर्थाने तुम्हाला मदत करायची आहे. मी नेहमी मंत्रिमंडळामध्ये बांधकाम मंत्री असो, कृषी मंत्री असो किंवा एक दोन वेळा जेव्हा बोलण्याची मला संधी मिळाली तेव्हा मी नेहमी सांगतो की आमच्या कोकणाकडे तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. उदाहरण जेव्हा बांधकाम खात्याअंतर्गत चर्चा होत असताना रस्त्यांच्यावरती निधी खर्च करण्याचे जेव्हा विषय आला तो मी आवर्जून तिथे उल्लेख केला की निधी सोडत असताना तुम्ही कोकणासाठी वेगळा निकष लावा. कारण का वर्षभरामध्ये रस्ते बनवण्यासाठी आमच्याकडे 2 ते 3 महिने भेटतात, 12 महिने मिळत नाही. आणि ते पण वर्षाच्या सुरुवातीच्या 2-3 महिन्यामध्ये तुम्ही प्राधान्य क्रमांकून आमच्याला पैसे दिले नाहीत तर मग जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत किंबहुना गेल्या वर्षी तर नोव्हेंबरच्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडत होता. मग तुम्ही 1000 कोटी पण कोकणाला दिलात, 1000 कोटी पण सिंधुदुर्गला दिलात तर आम्ही पैसे खर्च करू शकत नाही. अशा परिस्थिती आमच्या कोकणामध्ये आहे. आणि म्हणून आमच्या मराठवाड्यामध्ये, आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, आमच्या विदर्भामध्ये परिस्थिती वेगळी आहे, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, निसर्गाची परिस्थिती वेगळी आहे, कोकणाची वेगळी आहे. आणि म्हणून कृषी क्षेत्रामध्ये पण कृषी क्षेत्रात डिपार्टमेंटकडून पण जेव्हा मी कृषी मंत्री आमचे कोकाटे जे आहेत त्यांच्याशी पण बोलत असताना मी हाच विषय बोललो की साहेब आंबा असेल, काजू असेल, जेवढे काय फळपीक आमच्या कोकणामध्ये येतात त्यांच्याकडे जेव्हा तुम्ही मदत देत असताना आमचे निकष वेगळे आहेत. ते आता तुमच्या सगळ्यांच्या तोंडी पण ते आलेलं आहे. म्हणजे साधारण मुंबईने जे उल्लेख केला 15 मे ते 31 मे, बघा 15 दिवसामध्ये किती फरक पडू शकतो. आता निकष 15 मे पर्यंत, पण ह्या वर्षीचा पाऊस 15 ते 31 मे मध्ये सुरू झालेला आणि पाऊस तुझा साधा पाऊस येत नाही. 2 ते 2,500 मिलीमीटर पाऊस आपल्या कोकणामध्ये दरवर्षी पडतो. आणि ह्या वर्षी 15 ते 25 मे मध्ये पुस्तकाच्या 10 दिवसाच्या सुरुवातीच्या पावसाळ्यामध्ये फक्त सावंतवाडी तालुक्यामध्ये 220 किंवा 450 ते 500 मिलीमीटर पाऊस हा फक्त सावंतवाडी तालुक्यामध्ये पडलेला आहे. 550 ते 500 म्हणजे एवढा पावसाळ्याचा प्रभाव आहे. आणि म्हणूनच मॅडम असो, पवारजी असो, आम्ही सगळे सरकारचे प्रतिनिधी म्हणून रिपोर्ट तयार करत असताना ह्या सगळ्या निकषाला नजरेसमोर ठेवूनच आपण त्या संबंधित लोकांशी बोलू आणि मदत जास्त आपल्या शेतकऱ्यांसाठी, आंबा बागायतदारांसाठी कशी मिळू शकतो या दृष्टिकोनातून आपण पावलं टाकू. शेवटी आता आश्वासनं आणि नुसतं तुम्हाला मी हे करून घेऊन ते करून घेईन असा सगळे काळ गेला. आता करून घेऊन तुमच्यापर्यंत आणण्याची जबाबदारी ही आता माझी आहे. शेवटी आता ह्या कारकिर्दीमध्ये आपली अगर परिस्थिती आपण आंबा बागायतदारांसंदर्भात आव्हानाचं बघा, आंबा बागायतदारांसंदर्भात आव्हानाचं बघा. शेवटी निसर्गाच्या समोर कोणाचं चालतं का, कोणाची चालत. आपण किती लोक जोडलं तर तरीही निसर्गामध्ये जे काय होणारे जे काय बदल आहेत ते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पावसाळ्याचा जोर असतो, पावसाळ्याची कालावधी असतो, तो एवढ्या वेगळ्या पद्धतीने आता अनुभवाला भेटताय. आपल्याला जास्त वाटतं तेव्हा कधी नाही तर ह्या महिन्यामध्ये कधीच विदर्भामध्ये पाऊस पडत नाही, पण ह्या वर्षी एवढा पाऊस तिथे पडलेला आहे की विचार करण्याला पण कमी. आणि म्हणूनच विमा कंपन्या असो, वेदर स्टेशनची परिस्थिती असो आणि सरकारी यंत्रणा
विश्वास देतो येणाऱ्या ह्या सगळ्या प्रश्नांना आपलं महायुतीचं सरकार निश्चित पद्धतीने न्याय देईल हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. हे सगळे प्रश्न आज माझ्याकडे लेखी काय मॅडमने मिनिट घेतलेले आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये रुपये आपण असाल आमच्या गुप्ते साहेब असतील आमचे राणे साहेब असतील आणि असंख्य महत्वाचे चेहरे जे कृषी क्षेत्रामध्ये अतिशय मोठं काम आणि महत्वाचं काम करतायत त्या सगळ्या जणांना विश्वासात घेऊन आपण जास्तीत जास्त कसं काम होईल शेतकऱ्यांना मदत कशी होईल आपल्या शेतीला समृद्ध कसा होईल. कारण बघा आपल्या कोकणाचा अर्थकारण आंब्यावर अवलंबून आहे. आंबा काजू मासेमारी याच्यावर अवलंबून आहे आणि म्हणूनच तर नांदगावमध्ये आपण एपीएमसी मार्केट सुरू करतो. आता 8 ते 9 महिन्यामध्ये ते मार्केट पण सुरू होईल जेणेकरून नवी मुंबईतले एपीएमसीचा जो आपला त्रास आहे तो कायमस्वरूपी संपेल आणि नांदगाव आपल्या सिंधुदुर्गामध्येच आपल्याला बाजारपेठ उपलब्ध होईल. म्हणून हे सगळे प्रयत्न आपण टप्प्याटप्प्याने करतोय. फक्त आता विमा कंपनी असतो वेदर स्टेशन असंख्य मुद्दे जे मी स्वतः घेऊन घेतलेले आहेत ते सगळं पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझी असेल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. परत एवढ्या मोठ्या संख्येत तुम्ही आलात यासाठी मनापासून आपले आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.